1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। डब्बा स्पेशल मिश्र पिठाचे घावन करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे नाचणीचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन, 1 चमचा रवा, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा हळद, पाव चमचा जिरं, पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, पाणी, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक आणि तेल। ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, रवा, धणेपूड, हळद, जिरं, ओवा, मीठ, तिखट हे एकत्र करत यात पाणी मिसळून घेत याचं सैलसर पीठ तयार करायचं। आता यात गाजर, पालक, लिंबाचा रस मिसळून घेत हे मिश्रण मुरवून घ्यायचं। आता तवा तेलाने ग्रीस करत घावन घालायचं आणि झाकण ठेवत दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं। झालं आपलं डब्बा स्पेशल मिश्र पिठाचं घावन तयार। तर हे घावण बनवण्यासाठी सगळ्यात आधी बाउलमध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ घालायचं, हवं तर बाजरीचं पण घालू शकता, 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, 1 चमचा बेसन घालायचं, 1 चमचा बारीक किंवा जाड रवा घातला तरी चालेल। आता यामध्ये 1 चमचाभर धनेपूड घालायची, हळद घालायची, 1 पाव चमचा जिरं, पाव चमचा ओवा घालायचा, मीठ घालायचं चवीपुरतं, लाल तिखट घालायचं आणि हे सगळे सुके जिन्नस पिठामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सुके जिन्नस मसाले व्यवस्थित मिसळून झाले की यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि याचं बॅटर बनवायचं। तर बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी, बॅटरची कन्सिस्टन्सी घावणे कसे करतो आपण तांदळाच्या पिठाचे तशी कन्सिस्टन्सी, थोडीशी सैलसर, म्हणजे मग ते आपण तव्यावर घालतो तेव्हा त्याला असे जाळी छान येते आणि खरपूस होतात। त्यावेळी थोडंसं पातळसर करायचं। बॅटर बनवून तयार झालं की यामध्ये किसलेलं गाजर घालायचं, बारीक किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक आणि पालक घातलाय तर ऑफकोर्स लिंबाचा रस किंवा दही जरूर घाला आणि हे घालून व्यवस्थित पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं। आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला बाजूला ठेवूयात। आदल्या दिवशी बनवलं तरी चालेल, सकाळी सकाळी बनवत असाल तर मग 10 ते 15 मिनिट तरी त्याला रेस्टिंग टाइम द्या। आता तवा हाय हीटवर आधी गरम करून घ्या, त्यानंतर हीट रिड्यूस करा, मीडियम करा। तवा व्यवस्थित गरम झाला की 1 अर्धा चमचा तेल घालून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि हे बॅटर कायम तव्याच्या बाजूने सोडायला सुरुवात करायची। तव्याच्या बाजूने बॅटर सोडायचं, नाहीतर मग काय होतं मधल्या बाजूला हीट जास्त असते, मधली बाजू खरपूस भाजून होते आणि एजेस कच्चे राहतात। त्यामुळे घावणाचा जेव्हा कुठलाही प्रकार बनवतो तेव्हा शक्यतो कडेने आधी 1 लेअर टाकायची आणि मग मध्ये मध्ये असं टाकत जायचं। आता झाकण ठेवायचं, 2 ते 4 मिनिट झाकून आधी भाजून घ्यायचा, झाकण काढायचं। झाकण काढलं की खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि पलटी करायचं। दुसऱ्या बाजूने मस्त खरपूस भाजून झाला पाहिजे आणि मग फोल्ड करून कूलिंग रॅकवर थोडंसं थंड होऊ द्या आणि मग तुम्ही डब्यामध्ये सर्व करू शकता। खूप खुमासदार असा खुसखुशीत खमंग होतंय धिरडं। लहान मुलांसाठीच नाही मोठ्यांसाठी खूप छान रेसिपी आहे, डाएट रेसिपी पण याला म्हणू शकतो, पौष्टिक रेसिपी आहे। मुलांच्या डब्यासाठी पण बनवा आणि स्वतःसाठी पण बनवून एकदा नक्की खाऊन बघा।